जितेंद्र कुमार थिटे जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित। श्री भैरवनाथ विद्या मंदिर पाबडचे उपक्रमशील शिक्षक जितेंद्र कुमार तानाजी थिटे यांना नुकताच पुणे जिल्हा माध्यमिक शाळा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन निळू फुले सभागृह साने गुरुजी स्मारक पुणे येथे सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक माजी आमदार उल्हासदादा पवार हे होते। कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप ढमढेरे, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता विजय खरे, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, सेक्रेटरी शिवाजीराव खांडेकर, पुणे जिल्हा माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष विनोद गोरे, उपाध्यक्ष अशोकराव भंडारे, सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे उपाध्यक्ष सुधाकर जगदाळे, दत्तात्रय रोकडे उपस्थित होते। थिटे यांनी राष्ट्रीय सेवा योजना, कार्यक्रम अधिकारी, शिक्षण विभागाच्या अनेक प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर, कमवा आणि शिका योजना, विद्यार्थी कल्याण मंडळ, पर्यावरण जाणीव जागृती, जलसुरक्षा, वृक्षारोपण अशा अनेक विषयात काम केलं आहे। त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक माजी आमदार उल्हासदादा पवार म्हणाले की शिक्षणातील समस्यांचा एकजुटीने सामना शिक्षकांनी करणे आवश्यक आहे। शिक्षणात अनेक नवनवीन विचारप्रवाह येत आहेत। जुन्या आणि नव्या विचारप्रवाहांना एकत्र आणत सामान्यातला सामान्य माणसापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा सहजपणे पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले। शिक्षकेतर संघाचे कार्यवाह शिवाजीराव खांडेकर मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम करत आहोत। त्याच कामाला आणखी प्रेरणा देऊन ते प्रभावीपणे करण्यासाठी या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। शिक्षण क्षेत्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबरच मुख्याध्यापक शिक्षक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील समस्यांबाबत सजग राहून त्यातून मार्ग काढणे गरजेचे असल्याचे देखील खांडेकर यांनी यावेळी सांगितले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना साळुंखे यांनी तर आभार प्रसन्न कोतुळकर यांनी मानले। तसा पहिला कार्यक्रम होतो। विविध आमच्या राज्याच्या वतीनं पुरस्कार आम्ही देतोय। अधिवेशनामध्ये वर्षाला निवड करतो। राज्यभरातून चांगलं काम करणाऱ्या 5-10 लोकांना त्या ठिकाणी आम्ही कौतुक करतो। तालुक्यामध्ये देखील पुरस्काराचे कार्यक्रम होत होते, परंतु जिल्ह्याच्या वतीनं प्रशिक्षणाचा दरवर्षी कार्यक्रम होतो। आणखीन काही मेळावे होतात, कार्यशाळा होतात, पण अशा प्रकारच्या पुरस्काराचा कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं नव्हतं। आणि मगाशी गोरे सरांनी म्हटलं ते खरं आहे, दादा, शिक्षकांना सर्व पातळीवर पुरस्कार मिळतात। जिल्हा स्तरावर मिळतात, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमार्फत मिळतात, राज्य स्तरावर मिळतात, एवढंच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील मिळतात। पण त्याच आस्थापनेवर काम करणारा हा जो शिक्षकेतर घटक आहे, याला मात्र कुठल्याही स्तरावर पुरस्कार तसे शासनाच्या वतीनं नाही। आणि तीच गरज ओळखून मग आम्ही पुण्यातल्या आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून देखील गेल्या 20 वर्षापासून हे पुरस्कार सुरू केले। राज्य महामंडळाच्या वतीनं माने सर आणि मी असेल त्या ठिकाणी सुरू केले आणि आता या पुणे जिल्हा शिक्षकेतर संघटनेच्या वतीनेही केलंय। हे लोन महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये, उर्वरित 35 जिल्ह्यामध्ये देखील जाईल आणि माने सर महामंडळाच्या वतीनं आपण ते अधिक ताकदीने पुढे नेऊ। कारण या शिक्षण क्षेत्रामध्ये, पवित्र अशा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या घटकाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची गरज आहे। आणि म्हणून पुणे जिल्ह्याचं सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि खरं तर हे असे पुरस्कार समारंभ म्हणजे आपल्यासारख्या सगळ्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने या शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी करणं असणारी धडपड आहे, त्याच्या अनुषंगाने करू लागायचे। आणि महानगरपालिकेच्या रात्रीच्या शाळेत शिकले वाशिमला, आणि आज ते जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ झाले। वसंतराव गोवारीकर या सर्वांचा माझा अतिशय व्यक्तिशय परिचय। आता गोवारीकर आज हयात नाही, पण ही सगळी माणसं अशा सामान्य चांगल्या साध्या, आपण ज्याला साध्या म्हणतो, अशा शाळांच्या मधून शिकलेले आहेत। केवढे गौरवशाली शिक्षक आहेत त्या शाळेतले। विजय भटकर त्यांच्या गावात एक व्याख्यानमाला आहे पलीकडं, तिथं मी 10 वर्षापूर्वीच त्यांच्या सांगण्यावरून व्याख्यानमालेला गेलो होतो। वाशिम जिल्ह्यात मूर्तिजापूरला त्यांचं गाव आहे। 8 एकर शेतकऱ्याचे कुटुंब आहे। त्या गावात ते शिकले 7वीपर्यंत, आणि नंतर मग ते हळूहळू पुढे शहरामध्ये आले, मुंबईमध्ये आले। आणि अमेरिकन शास्त्रज्ञांना जे जमलं नाही ते राजीव गांधींच्या पुढे हा 5 फुटाच्यापेक्षा कमी उंची असलेला माणूस उभा राहतो आणि राजीव गांधींना सांगतो, आय विल ॲक्सेप्ट दिस चॅलेंज, आणि तो महासंगणक करून दाखवतो। तो खेड्यातल्या शाळेत शिकलेला आहे, कसा शिक्षक, कशी शाळा असेल। अलीकडे आपण शाळांच्याकडे, शिक्षकांच्याकडे विभागावरून, गावावरून, संस्थेवरून बघायला सुरुवात केली। कधी कधी धर्मावरून, जातीवरून असंही बघायला सुरुवात केली।
आणि म्हणून जी कल्पना सारी गुरुजींची, जी कल्पना महात्मा ज्योतिबा फुल्यांची, जी कल्पना सावित्रीबाईंची, जी कल्पना रमाबाई रानडे यांची, जी कल्पना राष्ट्रपिता महात्मा गांधींची, जी कल्पना सारी गुरुजींची, जी आता सांगितल्याप्रमाणे. आता मी सांगतो, मी ज्या शाळेत होतो, चर्च ऑफ स्कॉटलंड मिशनची मराठी माध्यमाची शाळा, तिला आता झाले 155 वर्ष. मी जेव्हा प्रथम आमदार झालो 78 साली, तेव्हा शाळेने मला सत्कार केला.